दिवाळी येते तर सगळ्यात आधी अनारसे करायला हवे. अनारशामध्ये प्रमाणाला जास्त महत्त्व आहे. जाळीदार अनारसे जर हवे असतील तर हे प्रमाण वापरा. 1 ग्लास तांदूळ घेतले, रात्रभर भिजत ठेवले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सुकत ठेवले. जास्त सुकू द्यायचे नाही आहेत. थोडेसे ओलसर असे काढून घ्यायचे आहेत. मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर जी चाळणी असते त्याने चाळून घ्यायची आहेत, कारण त्याच्यामधलं जे जाळ असतं ते निघून जायला हवं. ठीक आहे. त्यानंतर साखरसुद्धा मिक्सरमधून काढून घ्यायची आहे. आता दिवाळीला जाळीदार अनारसे जर आले तर किती आनंद होतो, कारण अनारसे हा असा प्रकार आहे जो जर चुकला तर तो परत जुळायला खूप वेळ लागतो आणि जुळतही नाही. बऱ्याच बायकांचे अनारसे जुळतच नाही. मग त्याच्यामुळे हे प्रमाण वापरून बघा, तुम्ही एकदा करून बघा. अनारसेसुद्धा पाहायला मिळतील, त्याच्यासाठी चॅनलला ट्यून राहा. तर हे तांदळाचं पीठ 1 ग्लास, त्याच्यामध्ये साखरेचं पीठ 1 ग्लास असं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही. माझे तांदूळ थोडे सुकले असल्यामुळे मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे. पण पाणी ॲड करायचं नाही, कारण मग ते पातळ मिश्रण झालं तर त्याचे अनारसे बिलकुल जुळणार नाही. तुम्ही नकाच करू. थोडेसे ओलसर तांदूळ काढायचे आणि त्याचे गोळे बनवायचे. आता गोळे बनवताना ते घट्ट बनवायचे गोळे आणि बंद डब्यामध्ये गोळे ठेवायचे. 4 ते 5 दिवसानंतर त्याचे अनारसे जर काढले, ते जाळीदार होतात आणि पांढरे शुभ्रसुद्धा येतात. इथे मी रेशनचे तांदूळ वापरलेत, कारण त्याचे अनारसे अप्रतिम येतात आणि विदर्भ पद्धतीचे हे अनारसे आहेत. कारण आम्ही विदर्भामध्ये साखरेचेच अनारसे करतो, गुळाचे अजिबात करत नाही. त्याच्यामुळे ही साखरेची अनारसेची पद्धत तुम्ही एकदा वापरून बघा. पांढरे शुभ्र अनारसे येतील, जाळीदार अनारसे येतील. व्हिडिओ अनारशांचा 4 ते 5 दिवसात अपलोड करण्यात येईल. तोपर्यंत तुम्ही चॅनलला ट्यून राहा. थँक्यू.